कोल्हापूर महानगरपालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी? झेंडा भगवा. आम्ही काय काँग्रेसचे यावी म्हणून, कारण काँग्रेसनं भरपूर काम केलंय कोल्हापूर जिल्ह्यात. भाजप शिवसेना केंद्रात राज्यात सत्ता त्यांचीच आहे. त्याशिवाय आपल्या भागात बी काम होणार नाही. काँग्रेस कट्टर आम्ही काँग्रेस आहे. काँग्रेस नगरसेवक आपली कामं करणारा पाहिजे, तो कोण पण असू दे, कुठल्या पण पक्षाचा असू दे. काय नाही, आपल्या जवळचा माणूस असला आपण त्यांना जाऊन भेटू शकतो. नगरसेवक पण आपला नवीन चेहरा फक्त आम्हाला पाहिजे. आपल्या भागात नगरसेवक पाहिजेच आहे. पण दुसरी गोष्ट कशी, नगरसेवकनं ते सगळं काम बघितलं पाहिजे. नाहीतर शेंड्या लावायचा नगरसेवक नको आहे आम्हाला. नगरसेवक म्हणजे विकास करणारा असावा. माणूस हक्काचा असतो, नजरेतला असतो माणूस म्हणून आपण त्याला भेटू शकतो. बांधिलकीचं नातं जमून समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणारा असावा. या 5 वर्षामध्ये या भागाचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? भरपूर झाला, या सगळा विकास झालाय आमच्याकडे. 15 वर्षात सगळा विकास झालाय. येणाऱ्या या निवडणुकीत मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती ठेवणार. जो व्यक्ती काम करणार आहे त्यालाच बघणार आहे. व्यक्ती बघणार, आम्ही पैशाकडे बघणार नाही, व्यक्ती बघणार. व्यक्ती बघणार, व्यक्ती पण बघणार आणि पक्ष पण बघणार. व्यक्ती बघणार. महानगरपालिकेपेक्षा नगरसेवक पाहिजेच, भागाचा विकास करा. नगरसेवक असला की आपल्याला आपल्या भागातली कामं सांगता येतात ना. तर प्रशासनाला काय सांगून फायदा? तो उभारायच्या अगोदर आमची कामं करा. तू त्यावेळेस माझं समर्थन केलं नाहीस, तू माझ्या विरोधात होतास म्हणून दुर्लक्ष न करणारा असावा. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार. महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर मी कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असावा, त्यांच्या परिसरात विकास कामं झालेली आहेत का, हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 1 मधील दत्त मंदिर जवळ काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ते बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांची या निवडणुकीसाठी काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मामा नमस्कार. काय वाटतंय, प्रशासन आता महापालिका निवडणूक आपण बघायला लागलोय, कसं चालू आहे, काय चालू आहे, सगळे चर्चा आपण बघत असतोय, ऐकत असतोय. पण हे इकडे बाजूला आपण ठेवलं, राजकारण बाजूला ठेवलं, तर गेल्या 5 वर्षापासून प्रशासनाचा कारभार चालू होता. तो प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवक हवाय? बाबा, आपल्या भागात नगरसेवक पाहिजेच आहे. पण दुसरी गोष्ट कशी, नगरसेवकनं ते सगळं काम बघितलं पाहिजे. नाहीतर शेंड्या लावायचा नगरसेवक नको आहे आम्हाला. नगरसेवक असा काम करणारा पाहिजे. बर, सांगितलेलं ऐकलं पाहिजे. आम्ही काय ते सांगायला म्हणजे ते ऐकू शकणार नाहीत. आपलं योग्य असेल ते सांगितलं पाहिजे. बरोबर. तुमच्या मते काय वाटतंय, तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नगरसेवक चांगला असावा, त्यानं कामं आमची करावीत आणि चांगल्या प्रकारे निवडून यावं, त्यानं आमची ही इच्छा आहे. या 5 वर्षामध्ये या भागाचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? भरपूर झाला, या सगळा विकास झालाय आमच्याकडे. 15 वर्षात सगळा विकास झालाय. बर, कुणी केला? कुणी केला? नगरसेवकने केला म्हणायचं. बर, आता तुम्ही मतदान 15 तारखेला करणार आहे. मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार. का हो? बरोबर आहे. जो व्यक्ती काम करणार आहे त्यालाच बघणार आहे. बर, तुम्हाला काय वाटतंय काका, कोल्हापूर महानगरपालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी? झेंडा भगवा. का हो? नेमच आहे तसं. पण त्यांच्याकडनं काम होतील असं वाटतंय? अहो, आता का तो उभारायच्या अगोदर आमची कामं करायला नाही. बर, हे रस्ता त्यानंच केलाय. तो खासदार रस्ता त्यानंच केलाय. कोण आहे ते? दिलीप कृष्णा लोंढे त्यांनी केलंय सगळं आणि करायचं चालू आहे. लोकांच्या समक्षा वेगवेगळे सगळं ते अगदी मानून घेतोय. बर, तसल्या नगरसेवकाला द्यायला काय हरकत आहे आपल्याला? काय आता महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, बघताय का नाही? काय चर्चेत असताय काय कुठल्या? चर्चेत काय जास्त नसतोय सोडा, बर, तरी पण चर्चा कानावर ऐकू येतात. चर्चा तुमच्या कानावर ऐकू येतात. 5 वर्ष महापालिकेचा कारभार सुरू होता, काय त्यांचा कारभार कसा वाटला की नगरसेवकच पाहिजे? महानगरपालिकेपेक्षा नगरसेवक पाहिजेच, भागाचा विकास करा. आता 10 वर्ष झालं महानगरपालिकेत काय नगरसेवकांनी पदच नाही, त्यामुळे विकास सगळा रखडला. मला सांगा, नगरसेवक कसला पाहिजे? नगरसेवक आपली कामं करणारा पाहिजे, तो कोण पण असू दे, कुठल्या पण पक्षाचा असू दे. आमचा नगरसेवक असा पाहिजे की
बाबा आम्ही काम सांगितलं गेला की लक्षाला येऊन ते काम झालं पाहिजे. बरोबर. येणाऱ्या या निवडणुकीत मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती बघणार. हम्म. तो मग आमचा व्यक्ती पाहिजे की तो असा मला काम केलं पाहिजे माझं, बरोबर. तसा व्यक्ती बघून मी मतदान करणार. आता तुम्हाला काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आम्ही काय काँग्रेसचीच यावी म्हणणार, कारण काँग्रेसनं भरपूर काम केलंय कोल्हापूर जिल्ह्यात. काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. बर. दादा, तुम्हाला काय वाटतंय, महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. नगरसेवक असला की आपल्याला आपल्या भागातली कामं सांगता येतात ना. आता प्रशासनाला काय सांगून फायदा, अधिकारी भेटत नाहीत ती, बरोबर. आणि अधिकाऱ्यांचं उत्तर बी नाही आहे सोन. त्याच्यामुळं अधिकारी नको, नगरसेवक पाहिजे आपल्याला. नगरसेवक तुम्ही पाहिजेत असं म्हणालात. आता येणाऱ्या निवडणुकीनंतर जो नगरसेवक येणार आहे त्या नगरसेवकाकडनं या भागातले नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय नाही, गटर निघल्या पाहिजेत, रस्ते झाले पाहिजेत व्यवस्थित. कारण की इथं एक तरी घंटा गाडी येत नाही. बर. आणि आली तर ती 11ला येतात. इथं झोपडपट्टी आहे ही, कामाला बायका जातात. बरोबर. कामावर बायका गेल्यानंतर गाडी येते घंटा गाडी. त्यामुळं नगरसेवक असला की सांगितलं की हा बाबा दुसऱ्या दिवशी तरी गाडी सकाळी मुकादमीकडे लवकर येत नाही. आपण कंप्लेंट करायची, त्यावेळी मुकादम 2 दिवसांनी येणार. आता इथं मुत्तारी आहे, स्वच्छता नाही, काय नाही, कोणाला सांगणार? आणि इथं कर्मचारी जरी आला तरी त्याला सांगितलं हे कर, तर त्याची भाषा कशी उलट, बरोबर, म्हणजे सवर्ण सांग करतो अशी काय भानगड नाही. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे. आता तुमचा प्रशासनाचा तुम्ही अनुभव घेतला, कसं काम आहे, पण आता मतदान करताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? व्यक्ती ठेवणार. व्यक्ती ठेवूनच मतदान केलं पाहिजे. का ते? व्यक्ती आपल्याला आपल्या हक्काचा माणूस असला की त्याला 4 गोष्टी सांगता येतात आपल्याला, कारण तो मतदान मागा येणार आहे. बरोबर. त्यामुळे व्यक्ती बघून मतदान कर. बर. तुम्हाला काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजप, शिवसेना. का हो? होय, आता केंद्रात राज्यात सत्ता त्यांचीच आहे, त्याशिवाय आपल्या भागात बी काम होणार ना. त्यामुळं भाजप आणि शिवसेना. भाजप शिवसेनेकडनं कामं होतील असं वाटतंय? 100%. काका नमस्कार. आता ते म्हणाले भाजप शिवसेने सत्ता यावी, तुम्हाला काय वाटते, कुठल्या पक्षाची यावी? काँग्रेस. का हो? कट्टर आम्ही काँग्रेस आहे. कारण हक्काने आम्ही बंटी पाटला काय पण जाऊन सांगू शकतो काम भागातली. बरोबर. कारण बावड्याचाच आहे तो, त्यामुळे आम्ही त्याला भाग काँग्रेस म्हणतो. बर. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे कसं, कामं करताना पाहिजे. असं बाबा जाती पाहत्याला किंवा पक्ष पाहत्याला असला नको आहे. सर्वसामान्य झोपडपट्टीतून वावरून जाणारा माणूस पाहिजे. बरोबर. येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या या भागाच्या अनुषंगानं काय अपेक्षा आहेत? काय ना, भागातली कामच की. आता इथं म्हणजे झोपडपट्टी भाग असल्यामुळे सरकारी संडास आहे सर्व, म्हणजे कसं घराघरात कोणाच्या संडास नाही, कोणाच्या असतील कोणाच्या नसतील, त्या लेडीज म्हणजे कसं जरा आडोसा बघून जाणार, ते म्हणजे कसं, त्यामुळे ते संडासची साफसफाई पाहिजे. भागातली साफसफाई झाली तर नगरसेवक चांगला. बरोबर आहे. तुम्ही यावेळेला मतदान करताना पक्ष बघणार काय व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणं. का हो? व्यक्ती बघणं म्हणजे हक्काने त्याची गडपडी धरू शकतो आम्ही. आता यावेळेला मग व्यक्ती बघणार की परत पक्षच? आम्ही पैशाकडे बघणार नाही, व्यक्ती बघणार. बर. व्यक्ती बघून आम्ही म्हणजे कसं मतदान करणार. नगरसेवक पाहिजे. बर. काय होतं, त्यानं काय फायदा होईल? काय नाही, आपला जवळचा माणूस असला आपण त्यांना जाऊन भेटू शकतो. आता पहिले जे मतदान करत होते ते एक भाग वगैरे असं सिंगल हे होता. आता काय झाले, प्रत्येक मोठा झाल्यामुळे 4 नगरसेवक आल्यात. नगरसेवक पण आपला नवीन चेहरा फक्त आम्हाला पाहिजे. जुनी झालेली असेल किंवा काय, आता नवीन जी लोक आहेत त्यांना फक्त संधी मिळू दे. बर. एवढंच आपली हे आहे. आता 4 पक्ष आहेत, 4 मोठे मोठे नेते या ठिकाणी आहेत, इच्छुक भरपूर जण आहेत. मतदान आपल्याला करायचं आहे, ते मतदान करत असताना डोळ्यासमोर पक्ष येणार की व्यक्ती येणार? व्यक्ती येणार. का? हक्काचा आपला व्यक्ती माणूस, तो आपला कोण आमच्या रिलेशन मधला असेल, मैत्रीला असेल किंवा आपल्या गल्लीतला असेल, त्याशी आपण डायरेक्ट संभाषण सांगू शकतो. बर. येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत या भागाच्या अनुषंगानं? काय नाही, किरकोळ आपली जी कोणाची माणसं म्हणजे नगरसेवकाला कशासाठी लागतो की बाबा घरची जी कामं आपली किंवा काय कुठे रेंगाळलेली असतात, कोणाची पाणीपट्टी, कोणाला काय अडचण आली, हीच कामं असतात. वैयक्तिक कोण कुठल्या नगरसेवकाकडे करून घेऊन जाईत नाही. बरोबर. किंवा तुम्ही काय आम्हाला नगरसेवक म्हणजे काय, तुम्ही उद्या तुम्ही निवडून आला की आम्हाला घर बांधून देणार आहे का? बरोबर. आपली जी घरगुती काय किरकोळ अडचण आहे की बाबा आमचं जरा रेशन कार्ड काम निघली किंवा हे निघली, त्या अडचण आल्या, त्यासाठी फक्त आपल्याला नगरसेवक हवा असतो. बरोबर. बाकी काय नाही. कोल्हापूर महापालिकेवर कोणत्या पक्षाची स्थापना यावी वाटते? काय नाही, सत्ता यावी? कोणाची पण येऊ दे, फक्त माणूस आपल्याला फक्त व्यवस्थित काम वगैरे करणारा असू दे.
प्रशासनाचा कारभार हाय सोडा व्यवस्थित, त्याचा काही विषय नाही आहे. पण पूर्वीसारखी आता नगरसेवक पण लक्ष पण घालत नाही. असं कुठं काय झालं तर यायला लागतं. नगरसेवक म्हणजे काय, स्वतः येऊन त्यांनी लक्ष घालायला लागते. बरोबर. जिकडे तिथं काय पण असू दे, सुखा दुःखाचा असू दे, काय पण प्रॉब्लेम असू दे, कुठं काय भांडणं बिन झाली मिटवलं पाहिजे त्यांनी जाग्यावर. हे असं आता होत नाही. उलट तेच राजकारण आणि करायचं. तुम्ही पूर्वीचे नगरसेवक जशा ज्याप्रमाणे पाहिजे तसं म्हणालात, तुमच्या मते काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक असा जनतेसाठी धडपडला पाहिजे. म्हणजे जागेवर आला पाहिजे. सगळं काय झालं तर जिथल्या तिथं व्यवहार पाहिजे असं. आता बघितलं तर 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला आहे. अनेक जण 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. हे निवडत असताना तुम्ही ज्या वेळेला मतदानाचा हक्क बजावणार आहात त्यावेळेला तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? व्यक्ती हा ठेवायला लागतोच. हो, लोकशाही आहे म्हणलं आणि लोकशाही प्रमाणे जे चाललं पाहिजे. लोकशाही नगरसेवक म्हणजे काय, तुम्ही नगरासाठी आहे. कुठं काय झालं काय नाही हे त्यांनी तिथं जागेवर बघितलं पाहिजे. बरोबर. आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आता एवढं हे करू शकत नाही. आता कसं सांगायचं, आता कसं सांगू शकत नाही. हो, लोकशाही म्हणलं नाही, लोकशाही प्रमाण चाललं पाहिजे एवढंच, बाकी काय नाही आहे. बरोबर. कोणी नगरसेवक घराला अशी लक्ष घालायचे, कुठं काय झालं यायचे, बाबा असं नाही असं तसं नाही, हे काही नाही. आम्ही तिथं काय सांगायला गेलं तर तो आमच्या भांडत्याला व्यक्ती त्याकडे जाऊन हे करतोय आणि त्यांच्याकडनंच बोललं जातं. बरोबर. मग दुसऱ्या जे व्यक्तीनं जायचं कुठं, मग जो तक्रार घेऊन जातोय त्याला ते दादच देत नाही, असं मला तर म्हणायचं आहे. काय सांगताय, आता महानगरपालिका निवडणुका चालू आहेत, बघताय का नाही प्रचाराचं वातावरण काय? का आता इकडे तिकडे अजून काय चर्चा तर बर तिकडे तर अजून फायनल काय झालेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की हे काँग्रेस बर महापालिकेवर का हो, काँग्रेस का येईल महापालिकेवर? का आता आपण पहिल्यापासून कट्टर आहे म्हणलं, पण टिबल साहेब समजलं पण त्यांचं काम आहे का हो, काँग्रेसच्या लोकांचं काम आहे का इकडं? नाही तरी पण मला वाटतं होईल, कारण की इकडे आपले जोर आहे. बर. तुमच्या मते नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक म्हणजे विकास करणारा असावा. एकतर जनतेकडे म्हणजे आरोग्यातील बघावं. दुसरं म्हणजे गल्ली बोळात गटरी चांगले असावे. बरोबर. आणि तिसरं म्हणजे रस्ते चांगले असावे. आता ज्या वेळेला तुम्ही मतदान करणार आहे, मतदान करत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती पण बघणार आणि पक्ष पण बघणार. का हो? आता आमची इच्छा आहे, तर जो चांगला विकास करेल त्याला हे बर. आणि दुसरं म्हणजे कामं तर चांगली व्हावं. बरोबर. येणारा आता जो काय नगरसेवक असणार आहे त्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी अपेक्षा आहे की कामं तर चांगली व्हायला पाहिजेत, आरोग्य पण सगळ्यांनी चांगलं व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भागात सगळं म्हणजे चांगले गार्डन वगैरे आहे सोडा, तर चांगले वातावरण पण चांगलं पाहिजे, म्हणजे सुशोभीकरण वगैरे झालं पाहिजे असं म्हणतात. प्रशासनापेक्षा कधी नगरसेवक चांगला. का हो? माणूस हक्काच असतोय, नजरेतला असतोय, माणूस म्हणून आपण त्याला भेटू शकतोय. प्रशासनामध्ये शोधायचं कोणाला आणि मांडायचं कोणाला, आणि जरी मांडलं काम कोणाकडून करून घ्यायचं तो प्रश्न पडतोय. गेली जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही ते भोगायला लागलो. आता खरोखर हक्काचा कोणतरी माणूस पाहिजे ज्याच्यासमोर आम्ही आमची जी काय अडचण आहे ती मांडू शकेन, त्याच्याकडून ती कामं करून घेऊ शकतो. बरोबर. अशा पद्धतीने तुमच्या मते नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? एक गोष्ट, ज्या ठिकाणी मी राहतोय आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहे. एक मत आहे, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू विचारधारेचे असतील, शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे असतील, जो कोण नगरसेवक असावा तो विचारधारेवर चालणारा, तत्वावर चालणारा, स्वतःचे खिसे न भरता समाजासाठी काहीतरी करणारा, अशा पद्धतीचा असावा, इतकंच मत आहे. अतिशय छान तुम्ही मुद्दा मांडलात. मात्र आत्ताच्या वेळेला तुम्ही येणारा जो नगरसेवक आहे तो नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक 1 त्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? बांधिलकीचं नातं जमून समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणारा असावा. बाबा तू त्यावेळेस माझं समर्थन केलं नाहीस, तू माझ्या विरोधात होतोस म्हणून दुर्लक्ष न करणारा असावा. कारण मुद्दा दरवेळच्या इलेक्शन नंतर तो होतोच नक्की, तो आपल्या समर्थनात नव्हता, त्याचं काम ऐकायचं नाही, असला नकोय. काय म्हणतात त्याला, विभाजन करून
सत्ता आणणारा असा नसावा. खरोखर लोकांसाठी निवडून दिलेला, त्यामुळे लोकांसाठी काम करणारा असावा. बरोबर. हाकेला धावून येणार असावा. बाबा खरोखर समस्या छोटी किंवा मोठी म्हणत न बसता त्या समस्येवर मार्ग काढणारा असावा. बरोबर. आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. यावेळेला मतदान आता 15 जानेवारीला तुम्ही करणार आहात. मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार. का? पक्षापेक्षा कधीही व्यक्ती चांगली, कारण आपण जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघायला लागलोय, पक्षावर विश्वास ठेवून एखाद्या त्यांनी सुचवलेल्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हक्काच्या माणसावर विश्वास ठेवून काम साधून घेतलेलं चांगलं. बरोबर. ही माझी संकल्पना, म्हणजे माझी विचारधारा आहे. बाकी जगाबरोबर. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, आता माझ्या एका व्यक्तीच्या मताने सत्ता येणार नाही. सत्ता जी येणार आहे ती लोकमताने येणार आहे, आणि हे इलेक्शन त्यासाठीच आहे. मला वाटते की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा बघितलेलं चांगलं. इलेक्शन झाल्यावर लक्षात येईल. फक्त जी सत्ता येईल किंवा जे लोकमत निघेल ते खरोखर लोकांनी विचार करून दिलेलं असणार, एवढं मात्र नक्की मला वाटते, कारण इतर इलेक्शनपेक्षा. तर नक्कीच अतिशय छान पद्धतीनं त्यांनी असं विश्लेषण दिलेलं आहे की पक्ष महत्वाचा नाही तर व्यक्ती महत्वाचा. आणि ज्या वेळेला संपूर्ण जनता आहे, मतदार बंधू आहेत, ते ज्या वेळेला सत्तेवर कोणाला बसवायचं हे ठरवणार असतील त्यावेळी हे जनमत असतं, लोकमत असतं. तो विचार करूनच हे जनता चांगल्या एका विकासाभिमुख जो पक्ष असेल त्या पक्षाच्या विचारधारेला त्या सत्तेवर बसवतील अशा प्रतिक्रिया या दादाने दिलेल्या आहेत. एकूणच प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण ज्यावेळेला नागरिकांशी संवाद साधला त्यावेळेला नगरसेवक हा समाजामध्ये मिसळणारा असावा, दुरावा निर्माण करणारा नसावा, आमच्या प्रत्येक अडचणीला प्रत्येक तक्रारींचं निरसन करणारा असावा. पक्षाला इथं महत्व नाही आहे. जो नगरसेवक आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची ज्याप्रमाणे निवडणूक आहे त्या निवडणुकीप्रमाणे तो स्थानिक जो उमेदवार आहे, जो स्थानिक काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यालाच आम्ही नगरसेवक म्हणून विजयी करणार असल्याचं देखील आपल्याला नागरिकांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.